श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, एखाद्यावरती आपण जीवापाड प्रेम करतो, एखाद्याला आपण जीव लावतो, परंतु तोच व्यक्ती कंटिन्यू आपल्याला रडवतो, कंटिन्यू आपल्याला अपमानित करतो, आपल्याला शिवाय श्राप देतो. भले मग तो घरातील असो, समाजातील असो, तुमचा कलिक असो किंवा तुमचा उद्योगधंदा नोकरी व्यवसायातील असो, ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःहून जास्त जीव लावला, ज्या व्यक्तीशिवाय तुम्ही घासही खाल्ला नाही, अगदी तो व्यक्तीच तुम्हाला प्रत्येक वेळेस फसवतोय, प्रत्येक वेळेस तुमच्या प्रगतीमध्ये तो व्यक्ती बाधा आणतोय. तुम्ही पुढं जाताय तर तो व्यक्ती तुमची पावलं खेचतोय. तुम्ही 2 पावलं पुढं गेलात की तो व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमची निंदा नालस्ती करतोय. हे ज्या वेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला खूप वाईट वाटतं, आपण ढसमसून रडतो, खूप रडतो, आपल्याला वाईट वाटतं, आपण व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला व्यक्तही होता येत नाही. कारण असं म्हटलं जातं की आपलेच जात आणि आपलेच होत. बहुतेक वेळा असं होतं की भरपूर लोक असं म्हणतात की एक वेळ बाहेरचा शत्रू परवडला, परंतु घरातील शत्रू परवडत नाही. कारण बाहेरचा शत्रू हा समोरासमोर वार करतो, परंतु घरातील शत्रू जो आहे तो नेमका पाठीमागे आणि पाठीत वार करतो. इतिहास साक्षी आहे आपल्याला. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की ज्या कोणत्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलाय, ज्या कोणत्या व्यक्तीने तुम्हाला फसवले, रडवले, अपमानित केले, तुम्हाला छळले, अगदी त्याच व्यक्तीला रडवण्यासाठी, त्या व्यक्तीला तुमच्या इशाऱ्यावरती नाचवण्यासाठी, त्या व्यक्तीला तुमच्या पायाशी आणण्यासाठी हा उपाय आहे. तोच व्यक्ती आपला शत्रू बनतोय. म्हणून ही शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी हा खूप जालिम असा उपाय आहे. हा उपाय लाल किताबमधील आहे, त्याच्यामुळे हा उपाय खाली हात जाणार नाही. उपाय करायचा आहे, पण विनाकारण एखाद्याला त्रास देण्यासाठी उपाय करायचा नाही, तर तो व्यक्ती आपल्याला त्रास देतोय, तो त्रास संपवण्यासाठी, ती इडा पिडा अडचण संपवण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. ज्यावेळेस आपण आपलं चांगलं व्हावं, आपल्याला कोणीतरी त्रास देते, तो त्रास संपवण्यासाठी उपाय करतो, पॉझिटिव्हली उपाय करतो आणि त्याच्याकडे संयम असतो, त्यावेळेस 1001% त्या व्यक्तीला अनुभूती येतेच. आपल्या कमेंट बॉक्समध्ये पाहिलं असून खूप छान छान कमेंट्स आलेले आहे. खूप जणांना अनुभूती आपल्या उपायांमुळे आलेली आहे. काही जण नासके असतात, इथं तिथं जातात, थोडी इकडचे तिकडचे कमेंट्स करतात, पण त्यांच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. कारण पॉझिटिव्ह कमेंट्स खूप आहेत, खूप छान, खूप जणांना रिझल्ट येतो. हे पहा, प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध करण्याची पद्धत, प्रत्येकाकडे असणारा संयम, पॉझिटिव्हिटी यावरती डिपेंड असतं की त्या व्यक्तीला त्या उपायाचा गुण किंवा त्या उपायाचं फळ किती दिवसात मिळेल. जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येत असेल तर सुरुवातीला सांगते, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिलात तरीही हरकत नाही, उपाय नाही केलात तरीही हरकत नाही. परंतु तुम्ही खूप पिडलेले आहात, तुम्ही खूप त्रासलेले आहात, तुम्ही कंटिन्यू रडताय, कंटिन्यू स्वतःला कोसताय, तर निश्चित हा उपाय तुमच्यासाठी आहे. स्वामींनी खास तुमच्यापर्यंत हा उपाय पोचवलेला आहे. हे समजून जाऊन व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा सेम सोनल सचिनची जोडी नावाचं अकाउंट आहे, तुम्ही तेथे जाऊनही फॉलो करू शकता. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर पहा, हा जो उपाय आहे, आज पौर्णिमा आहे, सर्वांना माहिती आहे. तर हा जो उपाय आहे, हा पौर्णिमेच्या दिवशीच तुम्हाला उपाय करायचा आहे. उपाय दिवसभरात करायचा नाही, तर हा जो उपाय आहे हा संध्याकाळी 7च्या नंतरनं, म्हणजे ज्यावेळेस अंधार पडतो, अंधारामध्येच करायचा हा उपाय आहे. हा उपाय जर गुप्तपणाने करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम, परंतु आपण घरामध्ये राहतो, गुप्तपणे करणं शक्य नसतं. म्हणून तुम्हाला घरात जरी तुम्ही केलात तरीही चालेल, काही हरकत नाही. पिरियड, सुतक, विटाळ असताना हा उपाय करता येणार नाही. आता काही जण बोलतील की ताई, आम्हाला तर खूप अर्जन्सी आहे, आम्हाला तर उपाय करायचा आहे, माझा नवरा त्रास देतो, माझी बायको त्रास देते, माझा भाऊ, दीर, भाऊजाई, सासू सासरे किंवा बहीण भाऊ मला त्रास देतात आणि मला माझे कलिक त्रास देतात, माझा बॉस त्रास देतो, मला खूप अर्जन्सी आहे, मला उपाय करायचाच आहे, परंतु सुतक आहे, पिरियड आहे, विटाळ आहे, तर मी काय करू? तर माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, तुम्ही काय करायचं आहे, ही पौर्णिमा जरी गेली तर पुढचा जो येणारा शनिवार आहे, शनिवारी जरी तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल, काही हरकत नाही. किंवा जी अमावस्या येईल, अमावस्येला जरी हा उपाय केला तरीही चालेल. तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर उपायासाठी घ्यायचं आहे एक लिंबू. पहा, मी एक व्हिडिओ टाकला होता 4-5 दिवसापूर्वीचा असेल, त्यामध्ये मी बोलले होते की लिंबाचा उपाय, पण ॲक्च्युली काय झालं तर तो जो व्हिडिओ होता त्याच्यापूर्वीच मी लिंबाचा जो उपाय सांगायचं होतं तो उपाय सांगून गेली होती, म्हणून मग परत तोच लिंबाचा उपाय सांगितला नाही. ज्यांना लिंबाचा उपाय हवा आहे त्यांना आज मी लिंबाचा उपाय सांगणार आहे. तर पहा,
लिंबू एकदम फ्रेश ताजं टसटटीच असं लिंबू घ्यायचं आहे. जास्त पिवळंही नाही आणि जास्त हिरवंही नाही, जे मिडियम भेटतं ते मार्केटमधून तुम्हाला आणायचं आहे. आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर आपल्याकडे आहे. 11 वाजता तुमच्यापर्यंत व्हिडिओ येत आहे, तर त्यानंतर संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही मार्केटमधून जाऊन फ्रेश लिंबू आणायचं. फ्रेश लिंबू आणलं की त्याबरोबरच जिथं स्टेशनरीचं दुकान आहे किंवा तुमच्याकडे असेल तर काही हरकत नाही, एक काळ्या रंगाचा परमनंट मार्कर घ्या किंवा जेल पेन घ्या किंवा तुमच्याकडं स्केच पेन असेल काळ्या रंगाचा तरीही चालेल, फक्त काळ्या रंगाचाच घ्यायचा आहे. त्यानंतर काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा छोटीशी काळ्या रंगाची पोटली घ्यायची. आता समजा पोटली हवी आहे तर पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते, अगदी 5-10 रुपयाला मिळून जाते, छोटीशी पोटली येते. किंवा एखादा कपडा घ्या काळ्या रंगाचा, तो जरी तुम्ही शिवलात सुई धाग्याने तरीही चालेल, नाही शिवलात त्याला गाठी जरी मारल्यात तरीही चालेल. आता काय करायचं, हे लिंबू ज्यावेळेस तुम्ही घेऊन याल घरी आणल्याच्या नंतर साईडला ठेवून द्यायचं. संध्याकाळचे 7 वाजले, दिवस मावळला, थोडा अंधार व्हायला लागला की आंघोळीला जायचं. उपायासाठी आंघोळ करणं खूप गरजेचं आहे. ताई हातपाय धुतले चालेल का? चालणार नाही. तुम्हाला स्वच्छ आंघोळच करायची आहे. आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरातील देवघराच्या समोर बसायचं. समजा तुम्हाला देवघराच्या समोर बसणं शक्य नाही तर तुमच्या घरातील कोणत्याही कोपऱ्यात बसा, कोणत्याही त्या कोपऱ्यामध्ये बसायचं. बसायला एक आसन घ्यायचं. सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची. का? कारण कोणताही उपाय आपण करताना आपण अग्नीला साक्षी मानून जो उपाय करतो तो कधीच खाली हात जात नाही. म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा, धूप दीप अगरबत्ती तीनही करून घ्यायचं. त्यानंतर हे जे लिंबू आहे हे एका फुलपात्रामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये घ्या. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित कोरडं करा. कोरडं केल्याच्या नंतर आता हा पहा, हा खालचा दांडा आहे, हे वरचं टोक आहे. लिंबू ह्या पद्धतीने पकडायचं. हे वरचं टोक, हा खालचा दांडा, या पद्धतीने पकडायचं. त्यानंतर हा जो मधला भाग आहे, या मधल्या भागावरती तुमचा जो कोणी शत्रू आहे त्या शत्रूचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. आता समजा तुम्हाला शत्रूचं नाव माहिती आहे, तुमचा शत्रू तुमच्या घरातील आहे, तुमच्या कॉन्टॅक्टमधील आहे, तुमच्या कामातील आहे, उद्योग व्यवसायातील आहे, तर निश्चित त्याचं नाव आपल्याला माहिती असतं. तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आता समजा माझा शत्रू आहे, तिचं नाव आहे समजा प्रमिला, किंवा त्या व्यक्तीचं नाव आहे समजा रमेश, तर मी इथे लिहिणार रमेश किंवा लिहिणार प्रमिला किंवा लिहिणार प्रथमेश, किंवा जो कोणता व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये, समजा श्रावणी आहे, भक्ती आहे, प्रमिला आहे, जे काय आहे ते नाव, तर त्या व्यक्तीचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे. समजा तुम्हाला त्या व्यक्तीचं नावच माहिती नाही, परंतु तुम्हाला ही जाणीव आहे की मला निश्चित शत्रू बाधा झालेले आहे, कोणीतरी माझा शत्रू आहे आणि कोणीतरी काड्या करते म्हणून मी रडत आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला जाणवतं त्यावेळेस तुम्हाला नाव माहिती नाही, फक्त डाऊट आहे बाबा हे 5-6 जण आहे, या 5-6 जणांमधीलच कोणीतरी मला जाणून बुजून त्रास देत आहे, कुणाला तरी माझी प्रगती देखवत नाही म्हणून मला त्रास देत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं फक्त मध्ये काय करायचं आहे, शत्रू, फक्त काय लिहायचं, शत्रू एवढंच लिहायचं आहे. आता हे पहा, असं एकदम फ्रेश लिंबू घ्यायचं, ज्याच्यावरती डाग आहेत, ज्याच्यावर टिपके आहेत, असं लिंबू घ्यायचं नाही. हा लिंबू घेताना पण व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर हे लिहून झालं. त्यानंतर एक वस्तू सांगायची राहिली, काळे मिरी, काही ठिकाणी मिरी म्हणतात, काही ठिकाणी मिरे असं म्हणतात. तर 7 काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत. मिरे ही व्यवस्थित शाबीत असावं, तुटलेले फुटलेले नसावेत, व्यवस्थित पाहून घ्या. काळे भोर असे गोल गोल काळे मिरे असतात. हे काळे मिरे 7 घ्यायचे आहेत. मसाल्याच्या साहित्यामध्ये आपल्याकडे सहजरित्या असतं, जर नसेलच तर 5-10 रुपयाची पुडी भेटते, ती घेऊन या. नेक्स्ट उपायासाठी तुम्हाला उपयोगी पडेल, त्याचप्रमाणे आपल्याला मसाल्यामध्येही उपयोगी पडतेच. आता याच्यावरती नाव तर लिहून झालं. मग आता काय करायचं, आता हे जे लिंबू आहे, हे लिंबू तुम्हाला जो काळ्या रंगाचा कपडा सांगितला, हा काळ्या रंगाचा कपडा एका पाटावरती किंवा चौरंगावरती देवघराच्या समोर ठेवायचं, किंवा तुम्ही जिथे कुठे बसला आहात तर तिथे समोर ठेवायचं. त्यावरती तुम्हाला हे जे लिंबू आहे, हा दांड्याचा भाग खाली आणि हा शेंड्याचा भाग वर, अशा पद्धतीने त्या काळ्या फडक्यावरती ठेवायचं, काळ्या कपड्यावरती पोटलीवरती ठेवायचं. ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, इथे वरती शेंड्यावरती ज्या 7 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत त्या काळ्या मिऱ्या ठेवायच्या. त्या काळ्या मिऱ्या ठेवल्याच्या नंतर त्या कपड्याची एक पोटली तयार करायची. फक्त कपडा असेल तर 3 गाठी द्या,
पोटली तयार झाली. जर पोटली घेतली तर निश्चित त्याला दोन्ही साईडने नॉड असते, ती नॉड ओढायची, पुन्हा गाठी द्यायच्या आणि त्याची पोटली तयार करायची. आता ही तयार झालेली पोटली काय करायची, तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पोटली घ्यायची आणि एक मंत्र सांगते, हा मंत्र म्हणायचा. मंत्र खूप महत्त्वाचा आहे, मंत्रातील अक्षर महत्त्वाचं आहे. त्या मंत्राने आपल्याला ही जी लिंबाची पोटली आहे ही अभिमंत्रित करायची आहे. मंत्र व्यवस्थित ऐका, स्क्रीनवरती देणार नाही. कोणीही कमेंट्समध्ये म्हणायचं नाही की ताई स्क्रीनवरती मंत्र दे, कमेंटमध्ये मंत्र नाही दिला जाणार. व्हिडिओ स्किप करा, व्हिडिओ पॉज करा आणि मंत्र लिहून घ्या आणि मंत्र व्यवस्थित लिहा. पहा, ज्याला गरज आहे तो व्यक्ती निश्चित व्हिडिओ पॉज करतो, व्हिडिओ स्टॉप करतो आणि मंत्र लिहून घेतो, नंतर उपाय करतो. कारण ज्यावेळेस आपली तगमग असते त्यावेळेस आपण हे सगळे उपाय करतो आणि एखाद्याला आयतं ज्यावेळेस भेटतं ना त्यावेळेस त्याला त्या गोष्टीची किंमत राहत नाही. म्हणून मंत्र स्क्रीनवरती दिला जाणार नाही, कमेंटमध्ये सुद्धा दिला जाणार नाही. व्यवस्थित मंत्र ऐका. आता समजा तुम्हाला शत्रूचं नाव माहिती आहे, तर मग त्या शत्रूचं नाव माहीत असताना मंत्र कसा बोलायचा पहा. ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम प्रथमेश श्रीम स्वाहा, ओम ह्रीम श्रीम प्रथमेश श्रीम स्वाहा, ओम ह्रीम श्रीम प्रथमेश श्रीम स्वाहा, ओम ह्रीम श्रीम प्रथमेश स्वाहा. श्रीम आधी घेतलं तरी चालेल, श्रीम नंतर घेतलं तरीही चालेल, नावाच्या आधी घेतलं तरीही चालेल, नंतर घेतलं तरीही चालेल. ओम ह्रीम श्रीम प्रथमेश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम प्रथमेश श्रीम स्वाहा असं जरी घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही. हे झालं. आता समजा तुम्हाला शत्रूचं नावच माहिती नाही, फक्त तुम्हाला जाणवते की शत्रुपीडा नेमकी आहे, तर तुम्हाला काय म्हणायचं, लिंबू उजव्या हातातच ठेवायचं. ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रू नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा. या मंत्राचं 21 वेळा, फक्त 21 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. 21 वेळा पठण केलं की ही जी पोटली आहे ही निश्चित अभिमंत्रित झालेली असते. आता ही अभिमंत्रित झालेली पोटली, समजा तो व्यक्ती तुमच्या घरातील आहे, तर तो व्यक्ती ज्या साईडला बसतो, ज्या साईडला झोपतो, त्या व्यक्तीच्या जिथे वस्तू आहे त्या वस्तूंमध्ये गपचूप जाऊन तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची. आता ताई त्या व्यक्तीच्या जवळपास ठेवणं शक्य नाही, ती व्यक्ती आमच्या जवळच राहत नाही किंवा ती व्यक्ती लांब राहते, मग काय करायचं, काही हरकत नाही. जवळ राहत असेल तर या पद्धतीने करा. जवळ राहत नाही, लांब राहते, तुमच्याबरोबर बोलतही नाही, तुमचं तोंडही पाहत नाही, तुमचा संपर्कही नाही किंवा कोण व्यक्ती आहे हेही माहिती नाही, तर मग काय करायचं आहे, दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं. समजा ती कोणत्या दिशेला राहते हे माहिती नाही, मग हे जे लिंबू आहे तुमच्या घरात जी दक्षिण दिशा आहे, दक्षिण दिशेला जिथे तुमचा हात लागणार नाही, कोणाचाही हात लागणार नाही, अशा ठिकाणी उंचावरती तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आता समजा तुम्हाला माहिती आहे ती व्यक्ती कोणत्या दिशेला राहते, समजा ती व्यक्ती पूर्व दिशेला राहते, तर तुमच्या घरातील पूर्व दिशा जी आहे, पूर्व दिशेला उंचावरती कुठेतरी जिथे कुणाचाही हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची. आता तुम्हाला माहिती नाही, घरामध्ये ठेवणंही ताई शक्य नाही, तर मग काय करायचं, तर ही जी पोटली आहे ही पोटली कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. 21 दिवस दिवसभर सोबत ठेवायची. रात्री झोपताना तुम्हाला उशाशी घ्यायची, उशाशी घेऊन झोपायचं. सकाळी उठलाच की पुन्हा आंघोळ वगैरे करायची, पुन्हा ही सोबत ठेवायची. अशा पद्धतीने तुम्हाला ही पोटली कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, पहा, ज्यावेळेस तुम्ही ही जी पोटली किंवा हे जे लिंबू जे आहे अभिमंत्रित करणार आहात, मंत्र म्हणणार आहात, मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं ही जी लिंबाची पोटली आहे ही तुमच्या स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज म्हणजेच उलट दिशेने 7 वेळा ओवाळून घ्यायची, म्हणजे अगदी डोक्यापासून पायापर्यंत. कारण त्रास तुम्हाला आहे म्हणून तुमच्यावरून ओवाळून घ्यायची. आता तुम्ही म्हणाल ताई त्रास मलाही आहे, माझ्या मिस्टरांना आहे, माझ्या मुलांनाही आहे, तर काही हरकत नाही. ज्यांनाही तुमच्या घरामध्ये त्रास होतो, कंटिन्यू आजारी असतात, कंटिन्यू चिडचिड करतात, तर त्यांचा जर विश्वास असेल तर त्यांच्यावरती उतरवून घ्या. जर त्यांचा विश्वासच नाही आहे तर काही करण्यात अर्थ नाही. फक्त तुमच्यावरून जरी उतरवून घेतलं तरीही तितकाच इफेक्ट तुम्हाला होणार आहे, तितकंच फळ तुम्हाला भेटणार आहे. 7 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट दिशेने तुम्हाला काय करायचं आहे, हे जे लिंबू आहे ते तुमच्यावरून ओवाळून घ्यायचं आहे आणि ओवाळून घेतल्याच्या नंतर ही पोटली ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ठेवायची. आता 21 दिवस पूर्ण झाले, ती पोटली तिथून काढायची आणि पुन्हा सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस सूर्यास्त होतो
ज्यावेळेस अंधार होतो, सूर्यास्त होतो, सूर्याचं एकही किरण दिसत नाही, त्यावेळेस ती पोटली घ्यायची. तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे पिंपळाचा झाड आहे, पिंपळ वृक्ष आहे, वृक्ष मोठा असावा, एकदम छोटं एवढंसं रोपटं आहे तिथे नाही, तर मोठं जिथे पिंपळाचं झाड आहे अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्या पिंपळाच्या झाडाच्या अगदी जिथे मूळ असतं, त्या पिंपळाच्या झाडाचं जिथं मूळ असतं तिथे एक छोटासा खड्डा करायचा, माती साईडला करायची आणि ही जी लिंबाची पोटली आहे ही पिंपळाच्या झाडाच्या तिथे मुळापाशी गाडून टाकायची, त्यावरती पुन्हा माती लोटायची. आता पहा, डायरेक्ट पोटली जरी गाडली तरीही चालेल, किंवा पोटली सोडा, त्यानंतर लिंबू ठेवा, त्यावरती ते जे मिऱ्या सांगितल्या त्या ठेवा आणि तो जो कपडा आहे हा कपडा निर्माल्यात जरी टाकून दिला तरीही चालेल, किंवा डायरेक्ट तसंही गाडलं तरीही चालेल. या पद्धतीने गाडायचं. आता ह्या पद्धतीने गाडल्याच्या नंतर काय करायचं, तेथून उठायचं, डायरेक्ट घरी यायचं. जातानाच मोबाईल घेऊन जायचं नाही. कितीही जीवाभावाचा, कितीही जवळचा व्यक्ती जरी भेटला तरीही बोलायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं. घरी आलात की जातानाच बाहेर बकेटमध्ये किंवा एखाद्या जगमध्ये पाणी ठेवायचं, बाहेर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ भरायची, डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, स्वच्छ आंघोळ करायची आणि त्यानंतरनंच तुमची जी काही कामं आहेत ती कामं तुम्हाला करायची आहेत. पहा, या पद्धतीने जर तुम्ही उपाय जर केला तर निश्चित तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तीच व्यक्ती तुमच्या पायाशी येईल, नाक रगडून माफी मागेल. तुम्ही जे म्हणाल ते करायला ती व्यक्ती तयार होईल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. पुन्हा सांगते, लाल किताबमधील उपाय आहे. फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, संयम ठेवा. 21 दिवसामध्ये 1001% तुम्हाला अनुभूती येणार आहे. जो व्यक्ती तुम्हाला रडवत होता तोच व्यक्तीच तुमच्या हसण्याचं कारण बनणार आहे. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. फक्त संयम ठेवा, मनोभावे उपाय करा, निश्चित अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.